हां हॅलो. आज मी तुम्हाला सिलेबस पूर्ण लिहून दिलेला आहे. आता तुम्हाला पॅडी क्रॉप शिकवणार आहे. पॅडी म्हणजे इट इज द लोकली नोन एज ए साल और राइस और भात. लोकली नोन एज ए साल राइस और भात. पॅडी चॅप्टरचं नाव काय आहे? पॅडी. चॅप्टरचं नाव आहे पॅडी. लोकल नेम आहे राईस. लोकल नेम राईस, साल. त्याचं बॉटनिकल नेम आहे ओरिजा सटिवा. बॉटनिकल नेम ओरिजा सटिवा. फॅमिली ग्रॅमिनी. तुम्हाला फिल इन द ब्लँक्स ला बोर्डाला विचारलं जाऊ शकतो. दे आर आस्किंग द फिल इन द ब्लँक्स. बॉटनिकल नेम ऑफ पॅडी इज that. Family is also asked and origin is also asked. Family, paddy belong to family Gramini. Paddy belong to family that also विचारलं जाऊ शकतो. Origin of paddy. Origin of paddy that South India असं सुद्धा विचारलं जाऊ शकतो. आता बॉटनिकल नेम ओरिजा सटिवा. बॉटनिकल नेम ओरिजा सटिवा. बॉटनिकल नेम काय? शास्त्रीय वनस्पती शास्त्रीय ज्ञान. वनस्पती शास्त्रीय नाम. बॉटनिकल नेम इज ओरिजा सटिवा. and origin in India. Origin in South India. Origin in South India. साळींचं भारताचं ओरिजिन काय आहे? साऊथ इंडिया. 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 आता आपल्याला पॅडी त्याचं लोकल नेम आहे राईस साल. बॉटनिकल नेम आहे ओरिजा सटिवा. फॅमिली आहे ग्रॅमिनी. ओरिजिन आहे साऊथ इंडिया. तर इकॉनॉमिक ड्युटीज ऑफ पॅडी. आता काय शिकायचं आपल्याला? इकॉनॉमिक ड्युटीज ऑफ पॅडी. Economic uses of paddy. Economic uses of paddy. Economic uses of paddy. पॅडीचं आर्थिक महत्त्व. Rice is the staple food of the 60% of the world population. जगामध्ये जी काही लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये 40-60% लोकांचं मुख्यमानव हे भात आहे. म्हणजे आपल्या जगामध्ये जे काही देश आहे त्या पैकी 60% लोकांचं अन्न हे मुख्य अन्न हे भात आहे. काय? Rice is the most important staple food over the 60% of the world's population. In India, rice is the main portion of daily diet of the people in southern and eastern part of the India country. In India, आपल्या भारतामध्ये दक्षिणेकडील राज्य आणि पूर्वेकडील राज्यामध्ये जनरली मुख्य अन्न हे काय? भात. In India, rice is the main portion of the daily diet of people in southern and eastern part of the country. Mainly it is eaten in the form of cooked rice bhat. Mainly paddy का उपयोग काय केला जातो? Paddy is also used for majorly used for cooking rice. Mainly paddy are used for
Rice. Other crops prepared from rice are parched rice, त्याला आपण मुरमुरा म्हणायचो, bitter rice, पोहा and parched rice paddy. Other crops कुठे तयार केले जातात ते पदार्थ पॅडी पासून prepared rice, parched rice, मुरमुरा, bitter rice, पोहा and parched paddy लाही हे पदार्थ तयार केले जातात. Rice grains are used in the Hindu rituals, ceremonies connected with birth, marriages and funeral. Birth, marriages आणि funeral. भाताचे महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये धार्मिक कार्याकरता, लग्न समारंभामध्ये अक्षर टाकण्यासाठी, काही पूजेच्या वेळेस सर्व हिंदू धर्मामध्ये जे काही विधी केले जातात त्याच्यामुळे तांदळाला अतिशय महत्त्व आहे. बघा, राईस ब्रँड इज यूज्ड फॉर एक्सट्रॅक्शन ऑफ ऑइल वॅक्स. राईस ब्रँड, राईस मध्ये थोडं मेन पण असतं ते ऑइल कंटेंट. ऑइल मध्ये तेलाचं प्रमाण असतं साळीमध्ये. दक्षिण भारतामध्ये त्याचा यूज केला जातो, त्याला राईस ब्रँड ऑइल असं म्हटलं जातं. दक्षिण भारतामध्ये जनरली यूज केला जातो. त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? स्वयंपाकाकरता 18 ते 30% साळीमध्ये तेलाचं प्रमाण असतं. ओव्हरवर्ल्ड राईस ऑर यूज्ड फॉर स्टार्चिंग क्लॉथ. जास्त शिजलेला तांदूळ हा कपड्यांना शिजवून तांदूळ त्याच्यापासून कपड्यांना स्टार्च केले जातात. Inferior quality of broken rice is used as a poultry feed. Inferior, लो दर्जाचा तांदूळ आहे आणि त्याच्या पॉलिशिंग करताना, त्याचं भरडताना, त्याचं करताना ते तुकडे झालेले असतात. याचा उपयोग कुक्कुटपालनाला चारा म्हणून केला जातो. It is used for poultry feed. 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 Poultry feed. The paddy straw is used as a cattle feed padding material mulching. काडीचा पॅडी पासून मिळणारे जे दसकट आहे, स्ट्रॉ आहे, भुसा आहे किंवा त्याचा स्टेम आहे, त्याचा जनावरांना चारा किंवा मल्चिंग मटेरियल जमिनीवर आच्छादन टाकलं जातं. त्याचा उपयोग फळबागामध्ये किंवा काही पिकामध्ये आच्छादन टाकलं जातं, मल्चिंग. त्याच्यामुळे ओलावा जमिनी जास्त जवळ टिकून राहते. रिटेन मॉइश्चर फॉर लॉंगर टाइम अँड डू नॉट रिक्वायर मोर इरिगेशन. म्हणजे जास्त पाणी द्यायची गरज नाही लवकर. स्ट्रॉ इज ऑल्सो यूज्ड फॉर मल्चिंग स्ट्रॉ बोर्ड फॅगेज पर्पज. साळीचा उपयोग काय केला जातो? छप्पर तयार करण्यासाठी वगैरे केला जातो. छप्पर. फर्स्ट इज यूज्ड फॉर फ्यूल अँड मेकिंग लाईट वेट ब्रिक्स. त्याच्या भुसकटाचा उपयोग काय केला जातो? इंधन म्हणून केला जातो. शेगडी केली जाते, शेगडीमध्ये पेटवण्याकरता त्याचा उपयोग केला जातो. शेगडी करून त्याच्यामध्ये लाईट वेट ब्रिक्स, हलक्या विटा तयार केल्या जातात. राईस इज यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अल्कोहोलिक बेवरेजेस. भातापासून अल्कोहोलिक काही बियर जपानमध्ये बियर बनवली जाते तांदळापासून, म्हणजे राईस पॅडीपासून. वॅगिस्टीन चायनामध्ये त्याला वॅगिस्टीन म्हणतात आणि दुसऱ्या जो देश आहे साकी, जपानमध्ये साकी म्हटलं जातं आणि USA मध्ये बियर. या काही अल्कोहोलिक बेवरेजेस, काही अल्कोहोलयुक्त पदार्थ म्हणजे पिण्याकरता वापरले तयार होणारे त्याच्यापासून तयार केले जातात. आता पुढचं जे आहे एरिया अँड प्रोडक्शन. पॅडीकली आपल्या भारतामध्ये, जगामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये किती एरिया आहे हे आपण शिकायचं आहे. आपण एरिया अँड प्रोडक्शन ऑफ पॅडी. एरिया अँड प्रोडक्शन ऑफ पॅडी. Area and production of paddy. 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 बघा, in India rank first area as well as production among paddy producing countries of the world.
जगामध्ये जे काही भात पिकविणारे देश आहेत त्यापैकी भारताचा भात पिकविण्याच्या क्षेत्रामध्ये आणि उत्पादनात पहिला क्रमांक होतो. म्हणजे भाताचं पीक हे आपल्या भारतामध्येच सर्वात जास्त प्रमाणात निघतो. जनरली दक्षिण भारताचे जे आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटका ही जी स्टेट्स आहेत तिथे जनरली भातच लागवड केली ग्रो द ओनली पॅडी. आणि ईस्टर्न पार्ट ऑफ आसाम, भुवनेश्वर वगैरे जे पूर्वेकडील आहेत, पश्चिम बंगाल इकडल्या जे स्टेट्स आहेत तिथं मध्ये जिथं पाऊस नाही पडतो, मेघालय त्या स्टेटमध्ये जनरली भाताचं पीक घेतलं जातं. राईस इज द ग्रोन एक्सटेन्सिव्हली इन ऑल ईस्ट अँड साऊथ ईस्ट और एशियन कंट्री. राईस इज जनरली कुठे घेतलं जातं? पूर्वेकडील आणि दक्षिण पूर्वेकडील आशियाटिक देशामध्ये which accountly 93% ऑल ॲग्रीकल्चर. त्यापैकी 93% हे इकडे त्या देशामध्ये. द रिमेनिंग 7% इन कंट्रीज लाईक USA, ब्राझील, न्यूझीलंड, इटली, स्पेन. उर्वरित 60% जी भात पिकला जातो. उर्वरित जो रिमेनिंग 7% एरिया इज लाईज इन USA, ब्राझील, UAE, इटली, स्पेन सारख्या देशामध्ये भाताचं प्रमाण घेतलं जातं. The area in this country is less but proper production is much higher than Asian country. हे जे वर सांगितलेले USA, ब्राझील देश आहे, UAE त्या एरियामध्ये काय केलं जातं? क्षेत्र हे कमी आहे पण उत्पादन हे त्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. वर्ल्ड मध्ये सर्वात जास्त पॅडी उत्पन्न हे जगामध्ये जपानमध्ये निघतं. यील्ड ऑफ पॅडी इज हायेस्ट इन जपान. जपानमध्ये सर्वात जास्त कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन. In India, this crop is mainly cultivated in Tamil Nadu, Andhra Pradesh. आपल्या भारतामध्ये भाताचं पीक जास्त प्रमाण कुठे घेतलं जातं? तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बंगाल आणि पंजाब. त्या स्टेट्समध्ये आता जे बोललो गेले स्टेट तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओरिसा, उत्तर प्रदेश, बिहार आणि वेस्ट बेंगॉल, पंजाब या स्टेटमध्ये या राज्यामध्ये भाताचं प्रमाण जास्त प्रमाणात भात लागवड केली जाते. These states accounts for near about 80% agricultural production. हे जे स्टेट आहेत तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओरिसा, वेस्ट बंगाल यामध्ये 80% एकरेज आहे आणि 76% उत्पादन आहे. इन इंडिया पर हेक्टर इज हायेस्ट इन पंजाब. जरी मुख्य जास्त प्रमाणात भात हा दक्षिण भारतात किंवा पूर्वेकडील राज्यात घेतला जात असेल तर हायेस्ट यील्ड इज द पंजाब. पंजाबमध्ये तुम्ही तामिळकडे असेल तर तिथं उत्पादन जास्त त्या साऊथ इंडियन स्टेट्सपेक्षा. बघा इन महाराष्ट्र मेजर राईस डिस्ट्रिक्ट्स आर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वेस्ट कोस्ट ऑफ भंडारा. महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये भाताचं पीक घेतलं जातं? कोकणातले एरिया समुद्र किनारपट्टीचे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वेस्ट बंगाल, सिंधुदुर्ग आणि वेस्ट कोस्ट म्हणजे पूर्वेकडील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि ईस्टर्न पार्ट ऑफ द स्टेट आणि आपल्या राज्याच्या पूर्वेकडील भाग आणि कोकण साईड किनारपट्टी इथं भाताचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसतं. बघा महाराष्ट्रात राईस ग्रोइंग डिस्ट्रिक्ट्स रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ऑन द वेस्ट कोस्ट, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली ईस्टर्न पार्ट ऑफ द स्टेट. बघा द क्रॉप इज ऑल्सो कल्टिवेटेड ऑल द डिस्ट्रिक्ट बट महाराष्ट्र एरिया इज बट द लेस एरिया. महाराष्ट्रातल्या हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा वेस्टर्न कोस्टचे जे डिस्ट्रिक्ट आहेत नागपूर साईडचे ते चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या व्यतिरिक्त भात पेरला जातो पण क्षेत्र अतिशय कमी प्रमाणात. द एरिया विल बी लेस रिमेनिंग महाराष्ट्र. बघा क्लायमेट भाताला क्लायमेट कसं लागतं? हवा. पॅडी पिकाला साळ पीक घ्यायचे असेल तर हवामान कसं लागतं? पॅडी PADDY पॅडी. बघा पॅडीमध्ये आपल्याला क्लायमेट शिकायचं आपल्याला. क्लायमेट म्हणजे हवामान साळ पीक घ्यायचं असेल. Rice is the mainly tropical but subtropical but also cultivated in subtropical and temperate. भात हे जनरली उष्ण कटिबंधात येणारे पीक आहे. तरीही
समशीतोष्ण कटिबंध आणि थंड हवेच्या ठिकाणी सुद्धा भागात भाग घेतला जातो. इट रिक्वायर्स हॉट अँड ह्युमिड क्लायमेट फॉर प्रॉपर ग्रोथ. भाताच्या वाढीकरता गरम आणि दमट हवामानाची गरज आहे. गरम दिवसभर गरम आणि क्लाउडी वेदर म्हणजे ह्युमिड वॉटर वेपर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर म्हणजे ह्युमिड म्हणजे थोडं ओलसरपणा ढगाळ वातावरण योग्य आहे. The temperature range for the optimum growth of rice is between 20 to 37. भाताच्या लागवडी वाढीकरता योग्य टेम्परेचरची किती गरज आहे? The temperature range for optimum growth of rice is between 20 to 37 degrees Celsius. 20 to 37 degrees Celsius. In temperate region, rice grown in warm part of the year. तर थंड ठिकाण आहे, थंड हवामान असतं. Where the temperate region, temperate यानी की थंड हवामान. इज अ वॉर्म पार्ट. या सीझन इयर मध्ये जे सीझन वॉर्म हॉट वेदर असतं त्या सीझन मध्ये यू कॅन ग्रो द पेडी. बघा इन ट्रॉपिकल रिजन 2 or more crops of rice is taken in the year. कोकण रिजन आहे, टेम्परेट रिजन आहे, अशा ठिकाणी इन इयर 2 सीझन टेक पॅडी म्हणजे 2 सीझन मध्ये पॅडी घेतली जाते. खरीपात बी आणि पुन्हा रब्बी मध्ये. तिथं टेम्परेचर हाय म्हणजे उष्ण वातावरण वगैरे आहे अशा ठिकाणी. इट इज द बेस्ट सुटेड फॉर रिजन हेल्थ हाय मेंटेन प्रोडक्ट सनशाइन अँड एश्योर्ड सप्लाय वॉटर. इट इज द बेस्ट सुटेड टू रिजन. कुठल्या रिजन करता योग्य? हाय ह्युमिडिटी उष्णता म्हणजे जमिनीत ह्युमिडिटी जास्त असेल, प्रोडक्ट सनशाइन भरपूर सूर्यप्रकाश असेल, एश्योर्ड सप्लाय वॉटर पाणी पाऊस योग्य प्रमाणात असेल अशा ठिकाणी भाताचं पीक चांगलं येतं. इट रिक्वायर्स 900 to 1300 मिलीमीटर रेनफॉल पर इयर. पाऊस किती लागतो? 900 ते 1300 मिलीमीटर. भाताची चांगली वाढ चांगलं उत्पादन होण्याकरता किती 900 ते 1300 मिलीमीटर पावसाची गरज आहे. इट टॉलरेट द हेवी रेनफॉल अँड स्टँडिंग वॉटर इन द फील्ड. पाऊस जास्त असेल पण अतिशय जास्त असेल तर भाताचं पीक येऊ शकत नाही. म्हणजे प्रमाण पाणी साठवून राहिलं असेल किंवा वॉटर स्टँडिंग जर असेल तर भात नासून जाण्याची शक्यता असते. म्हणून काही दिवस वॉटर लेवलिंग आहे म्हणजे पाणी त्याला योग्य आहे पण योग्य अति पाणी सुद्धा योग्य नाही. बघा पुढचं जे आहे सॉइल जमीन कशी लागते. राईस इज ग्रोन ऑल टाइप ऑफ सॉइल्स हॅविंग ॲसिडिक अँड अल्कलाइन. ॲसिडिक सॉइल मध्ये अल्कलाइन सॉइल मध्ये सुद्धा येऊ शकतं. सर्व जमिनीत येऊ शकतं जिथं पाणी पाऊस भरपूर आहे अशा ठिकाणी. क्ले सॉइल हॅविंग गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑर्गॅनिक मॅटर इज आयडियल फॉर राईस कल्टिव्हेशन. पाणी धरून ठेवलेली क्लेई माती भाताकरता योग्य आहे आणि ऑर्गॅनिक मॅटर इज आयडियल फॉर राईस म्हणजे ऑर्गॅनिक मॅटरचं त्या जमिनीत योग्य प्रमाण पाहिजे. इन महाराष्ट्र इट इज ऑल्सो ग्रोन खार लँड अँड लॅटेटिक सॉइल. खार लँड म्हणजे जमिनी ज्या समुद्र किनारपट्टीच्या आहेत खार लँडमध्ये तिथं सॉल्टचं प्रमाण जास्त असतं त्याला खार लँड अशा ठिकाणी सुद्धा भात घेतला जातो किंवा भाताचं पीक येतं. अशा ठिकाणी सुद्धा भात घेतला जातो किंवा भाताचं पीक येतं. पुढचं जे आहे आपल्याला व्हरायटी शिकायचे. व्हरायटी म्हणजे भाताच्या जाती. लोकल इम्प्रूव्ड व्हरायटी गावरान सुधारित जाती. बघा गावरान सुधारित जाती कुठले? पहिली व्हरायटी कोल्हापूर वाढ. आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत भात संशोधन केंद्र कुठं आहे? कोल्हापूरला. तिथं हे निवडले जातात कोल्हापूर वाढ. त्याला आपल्या गावरान भाषेत लाल साल म्हणायचं किंवा रेड पॅडी. पुढची व्हरायटी आहे आंबे मोहर 157. ती सेंटेड व्हरायटी आंबे मोहर. तो भात शिजवला तर त्याच्यापासून आपल्याला सुगंध येतो. आंबे मोहर व्हरायटी कशी आहे? सेंटेड व्हरायटी. सेंटेड बघा आंबे मोहर 159. आंबे मोहर 102. सूर्या सत्या सुहासिनी त्या काय लोकल इम्प्रूव्ड व्हरायटीज आहेत. 42 प्रभावती. कर्जत 184. कर्जत 353. कृष्णा साल भडा 79 आणि बारी पाटणी R12 त्या काय लोकल इम्प्रूव्ड गावरान सुधारित जाते. हाय यील्डिंग व्हरायटीज बघा हाय यील्डिंग व्हरायटी जास्त उत्पादन देणाऱ्या जाती.
हाय यील्डिंग व्हरायटी जास्त उत्पादन देणाऱ्या जाती. तैचुंग नेटिव्ह TN1 ही व्हरायटी जास्त उत्पादन देणाऱ्या जास्त आहेत. IR22 पद्मा, जगन्नाथ, बाला, रत्ना, विजया, साबरमती, जया, कांती, कावेरी, कृष्णा आणि बासमती ह्या काय जास्त उत्पादन देणाऱ्या जाती. लक्षात ठेवा या जाती. हा TN1 म्हणजे तैचुंग नेटिव्ह 1, IR22 पद्मा, जगन्नाथ, बाला, रत्ना आणि विजया, साबरमती, जया, कांची, कावेरी, कृष्णा आणि बासमती त्या काय अधिक उत्पादन देणाऱ्या व्हरायटी. तर सेंटेड व्हरायटी म्हणजे जो तांदूळ शिजवून घातल्यानंतर द पॅडी पेन यू आर कुकिंग ॲज अ राईस दे मेक अ सेंट. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक सेंट असतो त्याचा. बासमती व्हरायटी ते शिजवताना एक सुगंध चांगला येतो. आंबेमोर व्हरायटी भाताची ही पण व्हरायटी शिजवताना चांगला सुगंध येतो. चिन्नूर व्हरायटी सुद्धा शिजवताना चांगला वास येतो. आता भाताचे संशोधन केंद्र आपल्या महाराष्ट्रात कुठं आहे आणि भारतात कुठं आहे. महाराष्ट्रात तिथं पॅडी क्रॉपवर वेगवेगळे रिसर्च चालू होतात. कमी पाण्यावर निघणारी, जास्त उत्पादन देणारी, रोगाला न बळी पडणारी असे अनेक त्याच्यामध्ये त्या व्हरायटीमध्ये कॅरेक्टर उतरवतात आणि ती व्हरायटी रिलीज करतात. त्याच्याकडून शेतकऱ्याला फायदा होतो आणि उत्पादन जास्त निघतं किंवा निरोगी निघतं. बघा, स्टेट राईस रिसर्च स्टेशन इज लोकेटेड ॲट कर्जत. स्टेट राईस रिसर्च स्टेशन इज लोकेटेड ॲट कर्जतला स्टेट राईस रिसर्च स्टेशन आहे. दुसरं रिसर्च स्टेशन कुठं आहे? सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट इज लोकेटेड कटक इथे आहे. सेंट्रल मध्यवर्ती भारतीय भात संशोधन केंद्र कुठं आहे? कटकला. कटक ओडिसामध्ये. बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द फॉर ब्रीडिंग न्यू व्हरायटी इन राईस. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द न्यू व्हरायटी, तुम्हाला जर नवीन भाताची जात काढायची असेल तर कोणते गुणधर्म आले पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह फॉर ब्रीडिंग न्यू व्हरायटी ऑफ द राईस, कुठले जात कुठले कॅरेक्टर आलं पाहिजे. हाईट अधिक उत्पादन देणारी, अर्लीनेस लवकर निघणारी, शॉर्ट ड्युरेशन आणि हाईट, रेजिस्टंट टू सॅलिनिटी, सलाईन सॉइल म्हणजे ज्या मातीमध्ये सॅलिनिटीचं प्रमाण आहे अशा तिला प्रतिकारक्षम व्हरायटी निघाली पाहिजे. ड्रॉट रेजिस्टंट, कमी पावसावर येणारी, कमी पाण्यावर निघणारी. लॉगिंग रेजिस्टर म्हणजे वाऱ्यानं वगैरे न पडणारी. लॉगिंग रेजिस्टर म्हणजे वारा जर सुटलं, तुझा भात काढणे थोडा मुंबई हिरवट आहे आणि मोठा वारा असेल तर भात उंच व्हरायटी असेल तर काय होते, खाली कोसळण्याची शक्यता असते आणि ती माती सोडून पुन्हा त्याच्यातून आपल्याला तोटा होतो. हाय लॉगिंग रेजिस्टन्स व्हरायटी म्हणजे वाऱ्यानं न पडणारी, वाऱ्याला तोंड देऊ शकणारी व्हरायटी आपल्याला शोधून काढायची आहे. कंट्रोल ऑफ वाईल्ड राईस म्हणजे काही गावरान नरिंगा, त्याला आपल्या गावरान भाषेत नरिंगा म्हणजे भातासाठी त्याची पानं असतात आणि त्याला साळी लागत नाही तर दुसऱ्याच बिया लागतात आणि ते त्याच्यापासून रेजिस्टन्स असावी म्हणजे तो न येईल असे असावे. कंट्रोल ऑफ वाईल्ड राईस. पेस्ट अँड डिसीज रेजिस्टन्स, किडी आणि रोगाला प्रतिकारक्षम. क्वालिटी ऑफ राईस सच ॲज ए साईज ऑफ ग्रेन, अरोमा, सेंट, कुकिंग, न्यूट्रिटिव्ह. क्वालिटी दुसऱ्या कुठल्या आहे? धान्याचा आकार योग्य शेप असावा त्याचा, सेंट यावा शिजवताना, अरोमा, कुकिंग, न्यूट्रिटिव्ह अनेक प्रकारचे न्यूट्रिएंट असावे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे बरेच कॅरेक्टर त्याच्यामध्ये उतरले पाहिजे आपल्याला शोध लागले तर त्याच्यामुळे शेतकऱ्याचाही फायदा आणि लोकांचाही फायदा होऊ शकतो. तू 20 मिनिटं झाली.